मी सौ नेहा मिलिंद वैद्य भाजपामधून उपाध्यक्षाचं काम करत होती फुलपाडा विभागातून. काय सांगाल, आज बहुजन विकास आघाडीमध्ये आपण सर्व महिलांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. नारी शक्ती ही स्वतःच्या मनाने आणि उत्साहाने इथे आलेली आहे माझ्यासोबत. आणि आमचं एकच आहे की आम्हाला फसवणूक झाल्यामुळे मनं दुखावली आहेत. मनं दुखावली ह्यासाठी आम्हाला तिकीट नाही मिळालं हेही नाही, पण दुसऱ्यांचा त्यांच्या ह्याच्यामध्ये पक्षप्रवेश झाला तेही आम्हाला कळून दिलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्हा महिला वर्गांना अक्षरशः म्हणजे साईडला करून फक्त आणि फक्त नवीन वर्ग पुढे घेतलेला आहे. मग जुन्या लोकांचं काय? जुन्या लोकांनी एक मनाने एक निष्ठेने कामं केलेली आहेत. मग अशा लोकांचं काय? अशा लोकांचा त्या लोकांनी विचार केला पाहिजे होता आणि आमचा नाही विचार केला. आता आम्ही स्वतः म्हणजे निष्ठेने आणि स्वतःच्या मनाने हक्काने इथे आलेलो आहोत बहुजन विकास आघाडीमध्ये आणि त्यांनी आमचं स्वागतच केलं आहे. त्यामुळे आम्ही स्वखुशीने सर्व महिला वर्ग, सर्व नारी शक्ती त्यांच्यासोबत एकजुटीने उभे आहोत आणि त्यांना जिंकून आणण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे. बहुजन विकास आघाडीचा जय असो. बहुजन विकास आघाडीचा. साठी भरपूर प्रामाणिकपणे काम केलं, पण पक्षाने आम्हाला काय तिकीट दिलं नाही, काही नाही. घेताना पक्षप्रवेश करताना बोलले तिकीट देणार करून, पण तिकिटाचा गुळ लावला आणि तिकीट काय दिलं नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला इथे बहुजन विकास आघाडीच पाहिजे आणि बहुजन विकास आघाडीच आणणार आम्ही. महामंत्री होतो. काय सांगाल, आज बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला आपण? खूप बरं वाटलंय, छान वाटलं असं की बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला. गेले 2 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे काम करत होतो, पण तिथे कुठे ना कुठे आम्हाला खोटं बोलण्यात आलं, फसवण्यात आलं. मग आम्हाला खोटं बोलून तिथे आम्हाला तिकीट मिळणार, सगळं देणार असं सांगण्यात आलं. गेले 100 दिवस आता उरले, तेव्हा पण सांगितलेलं की 100 दिवस उरले तिथं आम्हाला तुला कन्फर्म तिकीट आहे करून, आणि मला काय तिकीट दिलं नाही तेव्हा मला फोन करून विचारण्यात आलं. काय अपेक्षा असते आपली या निवडणुकीमध्ये अपेक्षा अशीच आमची आहे की आम्ही सगळ्या ठिकाणी पूर्ण बहुजन विकास आघाडी येणार, पूर्ण महापौर बहुजन विकास आघाडीचे बसणार आणि BJPने जे प्रभाग 7मध्ये जे कॅन्डिडेट दिले ते 100% हरणार व त्यांचे डिपॉझिट पण नक्की होणार. माजी विरार शहराध्यक्ष होतो. काय सांगाल, आज आपण भारतीय जनता पार्टी सोडून आज बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला? असं आहे की काही अंतर्गत पार्टीमध्ये वाद, ज्या नवीन लोकांना येऊन दिलेली संधी आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे मला तो काय आवडलेला नाही आहे, म्हणून त्यासाठी मी आज आणि मी 10 वर्षापासून भाजपमध्ये काम करत होतो. त्याचा पहिला मी बहुजनमध्ये सक्रिय होतो. तर काही माझे जुने मित्रपरिवार होते, जसे तो आमचा एक ऋषी म्हणून मित्र आहे आणि त्याची पूर्ण टीम मनोरपडातली आणि असे बरेच मित्र होते. त्यांची अशी मांग होती की बाई तू आमच्या जोडीला आता येऊन काम कर, आता आम्हाला तुझी म्हणजे आम्हाला असं वाटते की तू आमच्या जोडीला काम करावं म्हणून. तर सर्वांची अशी इच्छा होती, कार्यकर्त्यांची पण इच्छा होती आणि वातावरण जो चालेल ना, वॉशिंग मशीन भरलेली आणि तो जाम होण्याच्या ह्याच्यामध्ये होती. म्हणून मी बोललो आपण कुठेतरी वॉशिंग मशीनमधून बाहेर निघू, आपलं तर काय आहे नाही तरी बोललो वॉशिंग मशीनमधून बाहेर निघू, ते जे जात आहे ते जाऊ दे. पण त्यासाठी आज मी आणि पुढच्या या आता येणाऱ्या निवडणुकीत आम्ही बहुजन विकास आघाडीसाठी काम करणार. बहुजन विकास आघाडीचे 115चे 115 नगरसेवक निवडून आणणार आणि ज्यांना घमंड होती त्यांचा घमंड आम्ही चूर करणार.